मध्ये सगळ्या प्रकारचे लोक या ठिकाणी येतात। गरीब श्रीमंत सगळे या ठिकाणी असतात। विविध पंथांचे विचारांचे लोक असतात। सर्व जातीचे लोक या ठिकाणी येतात। कोणीही कोणाला प्रश्न करत नाही। सर्वच्या सर्व पर्वणीचा दिवस असो किंवा ज्याला शक्य होईल तो दिवस असो, पवित्र गोदामाईचं दर्शन घेऊन त्या गोदामाईमध्ये स्नान करतात आणि त्यातून एक पवित्रतेची अनुभूती सगळ्यांना होते। आणि म्हणून जगाच्या पाठीवर अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण हे दुसऱ्या कुठल्याही देशात पाहायला मिळत नाही, हे कुठल्याही विचारात पाहायला मिळत नाही। आणि आपण बघू शकतो की केवळ स्नान हे याचं उद्दिष्ट नाही, तर या ज्या विविध परंपरा या ठिकाणी होतात, या परंपरातनं जे मंथन आणि चिंतन होतं, ते मंथन आणि चिंतन हे खरं अमृत आहे। आज कदाचित अमृत काय आम्हाला माहिती नाही, ते आम्हाला मिळणारही नाही, पण विचारांचं जे अमृत कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतं, ते मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर अशा प्रकारचं दुसरं कुठलंही अमृत हे आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही। आणि म्हणूनच हा जो काही कुंभमेळा आहे, हा एक प्रकारे आपल्या सगळ्यांकरता यजमान म्हणून व्यवस्था आणि स्वागत या दोन्ही करता अत्यंत महत्वाची जबाबदारी आपल्यावर आहे। आत्ताच आपण एक शपथ घेतली आणि ही शपथ घेत असताना या कुंभमेळ्याच्या संदर्भात नागरिकांची जबाबदारी काय याचा देखील विचार हा आपण या ठिकाणी मांडला। आज आपला प्रयत्न आहे की आमची गोदावरी आई गोदामाता ही निर्मल झाली पाहिजे, ती अविरल वाहिली पाहिजे। आणि मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात आपण या सगळ्या परिसरामध्ये जे काही सांडपाणी घाणपाणी गोदावरीमध्ये जात होतं, ते सगळं जमा करून त्याच्यावर ट्रीटमेंट करून केवळ स्वच्छ पाणी गोदावरीमध्ये गेलं पाहिजे, अशा प्रकारच्या प्रकल्पांची सुरुवात केली। आज हे प्रकल्प वेगानं त्याचं काम होत आहे आणि मला विश्वास आहे की यावेळी जेव्हा आमचे भाविक देशभरातनं आमच्या गोदावरीमध्ये स्नान करण्याकरता येतील, त्यावेळी त्यांना देखील एका वेगळ्या गोदावरी मातेचं दर्शन होईल, त्याची अनुभूती होईल। निर्मल आणि अविरल अशा पद्धतीची गोदावरी माता आपल्याला त्याचा अनुभव करता येईल। आज खूप मोठ्या प्रमाणात व्यवस्था आपण सुरू केल्या आहेत। शेवटी नाशिक शहर जे आहे ते शहर आणि आमची त्र्यंबकची नगरपालिका हा सगळा परिसर जर आपण विचार केला तर याची महत्तम क्षमता ही 40 लाख। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।